मृत्यू झाला होता आणि या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील मग ते केंद्रातला असो वा राज्यातला असो दोन्ही ठिकाणी उमटलेले पाहायला मिळाले। दरम्यान याच पार्श्वभूमीवर शरद पवार, अजित पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परभणीमध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। लोकसभेमध्ये या घटनेचा निषेध करताना राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता आणि आज देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेण्यासाठी आलेले असतानाच पुन्हा एकदा निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून परिधान करून ते आलेले आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात तसेच इतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी राहुल गांधी परभणीत आलेत आणि त्यामुळेच पोलिसांनी हा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। परभणीमध्ये गेल्या काही काळापासून तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळाली होती आणि आज राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले। दरम्यान राहुल गांधींच्या या दौऱ्यावरती बावनकुळेंनी देखील टीका केलेली होती। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय। राहुल गांधी हे परभणीमध्ये आलेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांचा आजचा हा परभणीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला होता, त्यामुळे त्यांचीही भेट, सांत्वनपर भेट ते घेणार आहेत। या सगळ्यामध्ये आणि आपण ही दृश्य बघतो। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतात, सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते आलेले आहेत। ही घरामधली त्यांच्या दृश्य आपण बघतोय। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट परभणीमधून जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। सुमित, आपण पाहिलं की खरं तर राहुल गांधी जे आहेत ते आज परभणीच्या दौऱ्यावरती आहेत आणि जे न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला होता, या मृत्यूनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट जी आहे ती उसळली। सागर, राहुल गांधी हे सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतात, माध्यमांशी संवाद साधतायत, याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। खरं तर राहुल गांधींनी यापूर्वी देखील या प्रकरणावरून टीका जी आहे ती सत्ताधाऱ्यांवरती केलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। त्याचबरोबर ज्या एकंदरीत घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यावर देखील टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज या ठिकाणी राहुल गांधी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन ते करत आहेत। खरं तर राज्यातील अनेक नेते जे आहेत ते देखील त्यांच्या सोबत आहेत। प्रदेशात नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासह अनेक नेते जे आहेत त्या ठिकाणी या राहुल गांधींच्या दौऱ्यात आहेत आणि ते कुटुंबियांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच राहुल गांधी नक्की काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर परभणी असेल, त्याचबरोबरीनं बीडसारख्या घटना ज्या आहेत यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर केंद्रीय राजकारणात देखील या ठिकाणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता राहुल गांधी थेट परभणीमध्ये दाखल झाल्यामुळे एकंदरीतच राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे राहुल गांधी आता काही वेळातच माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। नक्की काय भूमिका मांडतायत राहुल गांधी हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत। सुमित, नक्कीच तर आपण ही दृश्य सध्या टीव्ही स्क्रीनवर बघतोय। राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतात। नेमका प्रकार काय घडला होता, नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं या सगळ्याची माहिती सध्या राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबियांकडून घेतात। 10 तारखेला
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्यानंतर एकूणच झालेलं आंदोलन आणि या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर मारहाण त्यांना करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला असा कुटुंबियांचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान राहुल गांधी हे स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी परभणीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या निवासस्थानी ते संवाद साधतात आणि तीच आपण ही दृश्य थेट बघतोय टीव्ही स्क्रीनवर.